चल ग नाही ना, मी चाललो ट्रिपवर. बरं 5 मिनिटं थांबा, मी डब्बा देते. डब्बा गिबा नको, मला आणखी उशीर होईल. मला कसं लग्नाची ट्रिप घेऊन जायचं आहे लवकर. उशीर कशाला होते, बस 2 मिनिटात ना. बस भाजी पोळी सगळं तयार झालेलं आहे, फक्त डब्यामध्ये टाकायचं राहिलं. 2 मिनिट थांबा फक्त. अगं पण मी लग्नाच्या ट्रिपवर चाललो ना, जेवण वगैरे सगळं असते तिथं. काय तिथंच जेवतो मी, काही डब्बा गिबा न्यायचं काही काम नाही. हो लग्नामध्ये असेल जेवण, पण आपला घरचा डब्बा असला बरं. लग्न कधी टाइमवर लागते कधी नाही लागत. लय उशिरा जर लग्न लागलं तर तोपर्यंत बसता का तुम्ही तसेच? त्यापेक्षा आपला घरचा डब्बा असला थोडेसे जेवून घेऊ शकता. खरोखर बायकोला काळजी आहे बा आपली, पण बरोबरच बोलते ना हे. कधी कधी तर लयच पंचायत होते ना. मी 1-2 वेळा तर ते खेड्यावर गेलतो बा ट्रिप घेऊन. 3:30 वाजता लग्न लागलं. 3:30 वाजलो कटकट राहा लागलं. तसंच काही खावं म्हटलं तिथं तर एकही हॉटेल नव्हतं चांगलं. एक होती ती टपरी, तर त्याच्यावर काय ते आलबोंडे होते कच्चवट. तसंच खाऊन काय हे केलं ना बा. आता त्यावेळेस घरचा डब्बा जर असता तर मस्त जेवलो नसतं का. बरं ठीक आहे, दे मग पटकन लवकर डब्बा, जातो मग मी. बस 1 मिनिट आली मी, 1 मिनिटात. बापा भानू, बॅग घेऊन काय गावाला चालला काय कुठं? नाही रे मारती, काय गावाला कुठे जाणार बाबा मी. हे ट्रिप आहे ना, ट्रिपला चालू, लग्नाची ट्रिप आहे ते ट्रिप मारायला चालू. नाही असं वाटलं बा ते बॅग घेऊन चालला, म्हटलं गावाला चालला कुठं. सांगा आता, माय सोबती म्हणा हात जोडावा. बायकोला सोडून काय एकट्यालाच गावाला पाठवते का मला? अरे मारुती, हे डब्बा दिला नाही ना, डब्बा दिला बा. ते म्हणे बा भूक नसो पण शिदुरी असो, कुठे जर उशीर लागला तर तुम्हाला जेवता येते घरचा डब्बा असला तर. म्हणून ते डब्बा दिला, म्हणून डब्बा घेऊन चाललो. जेवणाचा डब्बा एवढ्या मोठ्या बॅगीत? काय सांगावं आता या झाबरूले. थांब म्हणा, तुझे लग्न होऊ दे, मग तुला माहित पडते. अरे बाबा झाबरू, अरे हे डब्बा दिला, मोठी बॉटल दिली पाण्याची, ते सगळं भरून दिलं तिनं. ते म्हणे बा बाहेरचं पाणी नका पिऊ म्हणे, इकडं तिकडं पाणी पिलं की ते सर्दी होते हे होते, म्हणून तिनं पाण्याची बॉटल दिली मोठी. अबे झाबरू, आता त्याचं लग्न झालं ना, आता त्याला इकडचं तिकडचं खायला आवडते का? आता तर हॉटेल गिटेलचं काही खात नाही ते बाबा. आता तर घरचा डब्बा नेत जाईल ते रोज. जाऊ दे रे मारती, काही बोल नको ना. तुझे लग्न झालं तेव्हा रे, तेव्हा त्याला का तुला का इकडे खरी खोटं सांगून का तिकडे कुठेतरी फिरायला गेलते तुम्ही 2 जण. तेव्हा पाहिलं नाही का आम्ही, आम्हाला का माहित नाही का? का रे वावरात जेव्हा मजूर असे सगळेजण डब्बा आणत जाय वावरात, पण तू डब्बा नाही आणे ना. तू म्हणे का घरी गेलं की राणी वहिनीनं जर वाढवून दिलं तर म्हणे 2 घास शिल्लक जाते, म्हणून तू जेवायला घरी जात जाय ना. आई शपथ, भानूची जरा मजा गुळावं म्हटलं, त्यानं तर मावरच आणलं सगळं. बरोबर आहे भानू, तेच सांगू राहिलो मग मी झाबरूला, तेच सांगू राहिलो. लग्न झालं की जरा मजा असते, गरम गरम 2 घास शिल्लक खाल्ल्या जाते. म्हणून त्याला म्हटलं तू बी आता पुढच्या वर्षी लग्न कर. सांगा आता, आपल्या गावातले इथे सगळेच लागले का मामा हात धुवून गड्या. लग्न कर लग्न कर. लग्न का सोपं आहे का? मग जबाबदारी आल्यावर मग माहित पडते कसं आहे काय नाही ते. इकडे तिकडे जरासे फटकता येत नाही ना. ए भानू, तू लग्नाची ट्रिप आहे म्हणतो ना, जा ना मग. तेले का पाहुणे रावणे सगळे वाट पाहत बसले असेल का, तुला का गाडी निघलं जाय? हो, ट्रिप साठीच तर चाललो होतो. आता तुम्ही आले म्हणून 2 शब्द बोलत बसलो तुमच्यासोबत. मग आणखी म्हणसाल ना तुम्ही, आता लग्न झालं तर बोलायला माग झाला. चला चाललो बा मी. का शिवलाल भाऊ, घरी पोहोचू का नाही आपण? का इकडेच काय लागते रात्र आपल्याला? रात्री इथं काढाले, आपल्या ओळखीचं आहे तरी कोण इथं आता? शिवलाल भाऊ, आपल्या कुटीपट संघटनेचा एखादा सदस्य नाही का इथं? असेल तर पाहू ना, एक रात्रभर राहू त्याच्या इथं बा. सांग आता बबन्या, नाही का आपला पचका करणार? आपले हे सदस्य गिदस्य आपले चाहते आहे, ते आपल्याला किती मानतात. संघटनेचा अध्यक्ष आहो ना आपण. अध्यक्ष म्हटल्यावर आपल्याला थरथर कापतात ना. आणि आपण जर मग त्याच्या इथं गेलो, बाबा माझं पैसे नाही तिकीटीला घरी झाले म्हणून आम्ही तुमच्या इथं आलो, तर नाही का हसायचे आपल्याला. हॉटेलच्या मॅनेजरच्या सगळं झालं ना. त्याचे पैसे वसूल करायसाठी त्याला इकडे एवढं फिरून आलो होतो. कसे त्याचे पैसे वसूल करून देणार होतो ना. आणि ते आपल्यावर जे झालं ना, आपल्याला जिथं सोडून गेला ते. सांगा आता, भलाईचा जमाना आहे तरी का? बबन काशा, काही तुम्ही टेन्शन नका घेऊ, काही ना काही जुगाड लावतोच ना मी. आता एवढ्या का तिकडे एवढ्या फसाट्यातून सुटलो आपण हॉटेलातून, आता इथून घरी जायला काय उशीर आहे आपल्याला? काही ना काही मी लावतोच ना. थांब तू. जाऊ शिवलाल भाऊ, काय करायचं ते पाहून करा बा, नाही तर काही सांगता येत नाही. मग आणखी आपल्या अंगावर याची एखादी. हेच तर पहा ना तुम्ही. आसमानशी गिरान खजूर मेडका अशी गोष्ट झाली आपली. हॉटेलातून कशी सुटका झाली आपली, तर आता घरी जायला पैसे नाही आपल्याजवळ. चिंता नको करू ना, शिवलाल आहे ना, एकच लाल शिवलाल आहे. तोपर्यंत तुम्ही टेन्शन नका घेऊ. टेन्शन नका घेऊ रे, जुगाड झाला आपलं. ते पाय तिकडे पाय, ते मामा आम्ही विकू राहिला. शिवलाल भाऊ, ते मामा आहे ते बरोबर आहे, पण मामा आपल्याला पैसे देईल का? पहिलेच तर ते आपल्यावर दात खाऊन आहे. ते मॅटर झाला होता आपल्या सोन्याचं, ते माहित नाही का?
अबे काशा अशा किती काय जात खाऊन मी बी शिवला लो ना भाऊ. हा त्याला बाटलीत कसा उतरवतो पाय तू आता. हा तू मी सांगतो तसं करा फक्त. दिल का पण ते पैसे दिल का आपल्याला? बे, पैसे कायले मागायचे आपल्या घरी जायची मतलब ना. हा ते झालं ना तू आपण त्याला मस्त गोड बोलू मस्त त्याला सांगू अरे राजा आमच्या गावातले लोक वा आंब्याची वाट पाहू राहिले. हा माग माग आंबे जाते आमच्या गावात असं म्हणून त्याला घेऊन जाऊ ना. ते गावात येतो म्हटलं ते ना ते आंबे टाकून कटलं आहे त्याचं कटल्यात बसून आपणही जाऊ ना चाल ना. फक्त मी सांगतो तसं करा तुम्ही चला फक्त. चला भाऊ आता काय म्हणता ते? हीच वाटा काय आला बा आपली इथं. बोला शिवलाल शेठ काय म्हणता? हा राजू मामा मजा होता आम्ही कायचे शेठ बाबा. शेठ माणसं तुम्ही हे बा ना मोठे व्यापारी आहे ना तुम्ही आंब्याचे. तुम्ही काही कमी नाही ना बा तुम्ही संघटनेचे अध्यक्ष आहे ना. कायचा अध्यक्ष म्हणा सफेद कपडे खिशे खाली अशी गोष्ट आहे आमची. खिशात 1 रुपया नाही ना. बरं ते जाऊ द्या तुमचा एक फायदा होणार आहे. फायदा करून घ्यायचा असेल तर सांगा. याच्या मागं लागायला नाही पडत. हे फायदा कायचा हे तर उलट आपलं नुकसान करून देईल. हो बाबा आम्हाला काही फायदा किती नको बाबा. कशी अर्धी खाऊन आहे तर राहू दे वासुकान राहू दे आम्हाला. कसं आहे आंब्यात आता 1000 रुपये रोज पडते बस झाला आम्हाला. आता काही दुसरं काही करा सांगू नको बाबा. मामा मी आंब्याच बोलू राहिलो ना मग. तुम्ही आंबे काय किलो विकू राहिले? हे 50-60 चालू आहे बा. तेच म्हणतो ना. अहो आमच्या गावात एक आंबेवाला आला त्यानं 90 रुपये किलो विकले ना. 90 रुपये किलो म्हटलं तरी बी लोक घाई करे ना. मला द्या मला आधी द्या असे करत जायचं. एक तर त्यानं आणले होते 2च कॅरेट आंबे ते लवकर संपून गेले. आणि आमच्या गावात कसं आहे माहिती आहे का सगळे कास्तकार लोक आणि मजूर वर्ग आहे. सगळे शेतीचे काम करणारे आहे. त्याला लोणचं पाहिजे म्हणजे पाहिजे. मग 10-10 15-15 किलोचं लोणचं टाकतात ना एक जण. मी तर म्हणतो ना 2-4 क्विंटल आंबे तुमचे सहज जाते. आणि एक तर तुम्ही जर 80 रुपये किलो लावले का नाही तर मग तर सोडूनच द्या हो. मग तर झुंबडच पडते तुमच्या दुकानावर. 80 गाले हो 70 शिकून आपण आम्हाला इथं 60 निघतो तिथं 70 पोरटे ना आम्हाला. येतो मग उद्या येतो आम्ही तिथं. उद्या म्हणते रात्रभर का मच्छरात झोपा लावते का इथं आम्हाला. उद्या काय हे आजच आता गेलेलं ते आंबेवाला आहे ते उद्या आंबे घेऊन येणार लय मोठे. हा ते उद्या तर सकाळीच येणार आहे. मग काय त्याचे आंबे संपल का तुमचे संपल? जर आले तर जमते उद्याच काही गॅरंटी नाही. तसं म्हणतो मग. हा नाही आज संपल का पण नक्की जाईल का आपले आंबे? ना नक्की तुम्ही चला तर खरी. हा तुम्हाला वाटलं शेतकरी आम्ही मदत करू लागतो हे भराले गिराले. चला जाऊन यावं तिकडे तरी आंबे गेले आता इथं काही कोणी जास्त गिरे घेऊन नाही राहिले. बरं ठीक आहे मग थांब मी भाच्याला फोन लावतो. इथं भाचा आहे त्या चौकात त्याला सांगतो आणि मग जाऊ आपण तिकडं. घरी चालले असेल ना चला ना मग आपल्या कडल्यातच जाऊ ना. तेच तर पाहिजे म्हणा त्यासाठीच तर आलो आम्ही. नाही तसं आता काम होतं आम्हाला पण चला बा तुम्हाला बी आता मदत होईल तर मग येतो आम्ही तुमच्यासोबत. राय ना थोडीशी मला मदत होते कारण एक भाषा तिकडे ते खेड्यावर गेलेला आहे आंबे विकाले. त्यामुळे मग कसं आहे ते याचा राहिला त्याच्यात तुम्ही असले तर मला मदत होईल. बरं ठीक आहे द्या तुमच्या भाच्याला आवाज द्या तिकडच्या चौकातून. चला मग जाऊ आपण. चला बा मंडळी घरी जायचं जुगाड तर झाला आपला आता. आता मामा आंबे विकायला येऊ राहिला आपल्या गावात. आता त्याचे आंबे विकले जाते का नाही जात ते आता पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये. तर मंडळी व्हिडिओ जरा कमी जास्त होत आहे आता एवढ्यात म्हणून जरा असं तुम्ही जरा सांभाळून घ्या. आता फक्त 4-8 दिवस मग नंतर आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहील. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे PSI सुभाष साहेब यवतमाळ, नीलकंठ भाऊ धानोरकर, प्रभाकर भाऊ पाकडे, कुणाल भाऊ मोडक, त्रिशा गौरव ठाकरे, अनंता भाऊ, उमेश भाऊ, त्याचबरोबर राजेश भाऊ सुर्वे, सागर भाऊ दहापुते, प्रभाकर भाऊ तासकर, प्रवीण भाऊ सहस्त्रबुद्धे आणि ऐबाज शेख या तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.